नमस्कार, मी आनंद पिंपळकर. मागील भागापासून आपण काही उपाय सांगायला सुरुवात केली आहे आणि अर्थातच हे उपाय तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतील यात शंका नाही. अर्थात हे सगळे अनुभवसिद्ध उपाय आहेत. काल आपण पहिला भाग पाहिला, आज आपण भाग दुसरा पाहणार आहोत. आपण काही उपाय अर्थातच तुम्हाला हे करून पाहायचे आहेत आणि आपल्याला आलेला अनुभव हा तुम्हाला कळवायचा आहे. बऱ्याचदा आपण आपल्या मित्रमंडळीमध्ये कोणाला ना कोणाला तरी पैशाची गरज पडते आणि म्हणून कधी कधी आपली इच्छा नसताना सुद्धा आपण समोरच्या व्यक्तीची नड आणि अडचण बघून पैसे देतो. जर आपल्याला कोणाला उसने पैसे द्यायचे असतील तर शक्यतो बुधवारी उसने पैसे देणे टाळावे. असं पाहण्यात आलेलं आहे की ज्या मंडळींना बुधवारी पैसे दिले गेलेले आहेत त्यांच्याकडून ते पिटले गेले नाहीत किंवा ज्यांनी बुधवारी पैसे दिले त्यांना ते पैसे परत मिळाले नाहीत किंवा मिळताना खूप त्रास झालेला आहे. जर उसनेच पैसे द्यायचे असेल तर ते शक्यतो गुरुवारी द्यावेत असं सांगितलंय. आपल्याला कोणाचे पैसे घेतलेल्याची कर्जफेड करायची असेल किंवा घेतलेले पैसे परत द्यायचे असतील तर जनरली मंगळवारच्या दिवशी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी किंवा शुक्रवारच्या दिवशी सुद्धा तुम्ही कर्जफेड करू शकतात. खरं तर हल्ली बँकेतूनच परस्पर हप्ते हे ईसीएस सिस्टीमने कट होतात, त्यामुळे आता ही स्थिती पहिल्यासारखी राहिली नाही. पण जर कोणाकडून खाजगी तुम्ही पैसे घेतले असतील तर तुम्हाला हे नियम पाळायला हरकत नाही. बँकेच्या बाबतीमध्ये जे काही ऑटो आपले पैसे जातात ते आपल्याला हा नियम पाळता येणार नाहीये. शक्यतो मुळामध्ये खाजगी कर्ज किंवा नातेवाईकांकडनं पैसे मागणे हे प्रकार करूच नाहीत, यामुळे आपली पत ढासळते. तरी सुद्धा जर काय वेळच आली, समजा प्रसंग आला, तर परत देण्याची आपली कॅपॅसिटी म्हणजे असणं फार गरजेचं आहे. आणि काहीही करून ज्यांनी वेळेला आपल्याला मदत केली त्यांचे पैसे त्यांना परत देणं गरजेचं असतं. बऱ्याचदा 10% कर्ज आपण काढतो. असं म्हणतात की गरजवंताला अक्कल नसते, त्यामुळे पैसे उसने घेताना आपले डोके पूर्णपणे ठिकाणावरती ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण रक्कम घेतो आणि मग सह्या करतो, त्याच्यानंतर बॉन्ड पेपरवरती सह्या करतो. हे सगळं करताना काळजी घेणं फार गरजेचं आहे. पूर्ण विचार करून मगच निर्णय घ्यावेत, नाहीतर याचं त्याला द्यायचं, त्याचं घेऊन त्याला द्यायचं, थोडक्यात टोपी फिरवण्याचे जे प्रकार असतात यामुळे असंख्य लोक हे नष्ट झालेले आहेत, बर्बाद झालेले आहेत. मी ते पाहिलेत. त्यामुळे आर्थिक बाबतीमध्ये चुकीचे निर्णय आणि चुकीच्या पद्धतीने पैसे घेणं आणि व्यवस्थित व्यवहार न करणं हे तुम्हाला अंगलट येऊ शकतं. तुम्हाला कधीही कर्जाऊ पैसे घ्यायचे असतील तर शक्यतो मंगळवारी पैसे कर्जाऊ घेऊ नये. त्याचबरोबर तुमच्याकडे कोणी पैसे मागायला आलं संध्याकाळ नंतर, दिवे लागल्यानंतर, तर शक्यतो व्यवहाराचे पैसे असतील तर द्यावे. तर तुम्ही एखाद्या माणसाकडनं दिवसभर काम करून घेतले आणि संध्याकाळी त्याला पैसे द्यायचे तर त्याला दिलेच पाहिजेत. पण कोणी उसने मागत असेल तर मात्र सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस मात्र पैसे देऊ नये. तसंच राहूच्या होऱ्यामध्ये पैसे देण्या घेण्याचा व्यवहार देखील करू नये. राहूचा होरा आपल्याला गुगलच्या माध्यमातून रोजच्या रोज पाहता येऊ शकतो. राहू काळ म्हणतात त्याला. रोज सकाळ संध्याकाळी पैसे देताना सुद्धा तुम्हाला मी सांगितलं की काळजी घेतली पाहिजे. पुढची गोष्ट पाहू की तुम्ही घरामध्ये देवाचा पुढे समई लावता किंवा तेलाचा दिवा लावता. अशा वेळेस त्या दिव्याचे किंवा समईचे जे तोंड असतं म्हणजे ज्योतीचं तोंड हे उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते, पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते, पश्चिमेकडे असल्यास समाधान प्राप्ती होते. मात्र दक्षिणेकडे ही समईची ज्योत कधीही नसावी, त्याच्यामुळे घरामध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात आणि माणूस मेल्यानंतरच दक्षिणेकडे ज्योत करून लावली जाते. आता पुढचं गोष्ट पाहूयात. देवपूजा करण्यापूर्वी आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावून नंतर देवपूजेला सुरुवात करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते असं म्हणतात. जर तुम्हाला पैशासंबंधी कामासाठी किंवा महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा उजवा पाय घराबाहेर टाकून निघा. गणपतीच्या मंदिर लागत असेल किंवा नसेल लागत तर तुमच्या घरामध्ये जर गणपती असेल तर त्याला लाल फूल वाहा आणि जो कोणी वाटेमध्ये एखादा याचक आला असेल तर त्या याचकामध्ये किंवा भिकारी असेल तर त्याला एखादा खाऊचा पदार्थ वगैरे देऊन त्याचं मन संतुष्ट करा, म्हणजे यश मिळण्यास मदत होते. आता तुम्हाला आणखीन एक उपाय सांगतो, तो म्हणजे रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख आणि आनंद आणि यशप्राप्ती हवी असेल
तर ओम श्री साईनाथाय नमः लक्षात घ्या, ओम श्री साईनाथाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा. हा घरातल्या कोणीही केलं तरी चालेल. शक्य असेल तर मंत्राच्या मशीन्स मिळतात, त्यामध्ये घरात सातत्याने जप चालू ठेवावा. गायत्री मंत्र जर चालू ठेवलात तर शक्यतो रात्रीच्या वेळेस तो चालू ठेवू नये. मात्र विष्णू लक्ष्मीचा मंत्र तुम्ही 24 तास कधीही लावू शकता, रात्री पण लावू शकता. अगदी लक्ष्मी प्राप्तीचा तुम्हाला आणखी साधा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय सांगतो. तो म्हणजे पिठामध्ये थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावं. गव्हाचं पीठ घ्या, ज्वारीचं घ्या, कुठलंही घ्या, त्याच्यामध्ये थोडी पिठी साखर किंवा अख्खी साखर घालून, आपली नॉर्मल साखर, आणि ती मुंग्यांना खाऊ घाला. अनेकांना याचा चांगला अनुभव आलाय. जे मासे असतात पाण्यामधले त्यांना पिठाच्या गोळ्या करून सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता, त्याचाही चांगला अनुभव येतो. आपण म्हणजे असं सांगतात की कणिक मळावी किंवा जे काही तुम्ही पीठ असेल ते मळावं आणि त्याची जी गोळी बनवतात ती गोळी गोल करताना श्रीराम जयराम जय जयराम असं म्हणून मग तुम्ही ती त्या पाण्यातल्या माशाला खाऊ घालावी, असा एक जनरल चांगला अनुभव आहे. बऱ्याचदा घरातनं जेव्हा तुम्ही कामानिमित्त बाहेर पडता तेव्हा शर्टच्या वरच्या खिशामध्ये थोडे तरी पैसे ठेवा. मोकळ्या खिशानं कधी बाहेर पडू नका. पैसा पैसाकडे जातो, हा एक नियम आहे. बरेच लोक हल्ली कार्ड वापरतात, मोबाईलच्या माध्यमातून, पेटीएम वगैरेच्या माध्यमातून पैसे आपल्याला पेड करता येतात, पण तरी थोडेफार 5, 10, 50 रुपये, 100 रुपये तरी घरामध्ये आपल्या खिशामध्ये असणं गरजेचं आहे, तेही वरच्या. बऱ्याच वेळा असं होतं की घरात किंवा दुकानामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा घराच्या उमऱ्याला किंवा दुकानाच्या दरवाज्यातल्या उमऱ्याला पायाने आदळआपट करून जाऊ नये. त्याचबरोबर रोज सकाळी पूजा झाल्यानंतर घरामध्ये घंटी वाजवावी. संध्याकाळच्या वेळेस सुद्धा तुम्ही घंटी वाजवू शकता. जेव्हा दिवा उदबत्ती करताना आगमनार्थ तू देवानाम गमनार्थ तू रक्षसम कुर्वे घंटा अर्वतत्रम देवता आव्हान लक्षणम, हा त्याचा मंत्र आहे. पण तुम्ही मंत्र नाही म्हटलं तरी चालेल, फक्त घंटी वाजवत संपूर्ण घरामध्ये उदबत्ती फिरवली किंवा देवापुढे लावली, नाही फिरवली तरी चालेल. आता तुम्हाला धनप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात प्रभावी मंत्र म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. अर्थातच जिथे विष्णू तिथे लक्ष्मी. ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा सातत्यानं जप आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकतो. जेथे भगवान विष्णू असतात तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णू सहस्त्रनामाचा पाठही फार फलदायी ठरतो. जेव्हा साईबाबा हयात होते तेव्हा साईबाबा हयातीमध्ये अनेकांना विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करायला लावत असत. आपल्यालाही लक्ष्मी प्राप्तीसाठी, बरकतीसाठी हे विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावे. त्याचबरोबर आपलं घर आणि दार दोन्ही स्वच्छ ठेवण्याचं गरजेचं आहे. घरामध्ये जाळी जळमट नको. मळकट कपडे तुमच्या अंगावर शक्यतो घालू नका. जे लोक दात स्वच्छ घासत नाही, जे लोक खूप जेवतात, रात्री खूप उशीरपर्यंत जागरण करतात, खूप कठोर बोलतात, संध्याकाळच्या वेळेला झोपून राहतात, ते दुर्दैवी ठरतात असं शास्त्रात सांगितलंय आणि अशा व्यक्तीला लक्ष्मी सोडून जाते असं स्पष्टपणाने सांगितलंय. याशिवाय तुम्हाला जर आरोग्यवान व्हायचं असेल तर दररोज सूर्यनारायणाला नमस्कार करावा असं स्पष्टपणाने सांगितलंय. जो व्यक्ती सूर्यनारायणाला आणि गणपतीला नमस्कार करतो त्याला कधीही कशालाही कमी पडत नाही. त्याचबरोबर रविवारी आपल्या सूर्यनारायणाला पाण्यामध्ये थोडासा गूळ टाका. गूळ नसेल तर साखर टाका आणि सूर्याला त्या पेल्याने किंवा तांब्याने अर्घ्य दिला तर तुम्हाला सूर्याला अर्घ्य दिल्याचं पुण्य मिळेल. मग सूर्याला नमस्कार करा. शक्य असल्यास घरामध्ये सूर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्कार कसे घालायचे हे युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. बऱ्याच मंडळींना आमच्याकडे पण फोन येतात की आम्हाला रुद्राक्ष घालायचं आहे किंवा रुद्राक्षाच्या माळा घालायच्या आहेत, तर आम्ही तो घालू का, किंवा रुद्राक्षाची माळ घातली तर काय पाळावं लागेल. तर यासाठी म्हणजे रुद्राक्षाच्या माळेसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वय, धर्म, जात, लिंग, देश इत्यादी पाळायची गरज नाही. खाण्यापिण्याचं आणि शिवतीचंही बंधन नसतं. परंतु जेवढं तुम्ही रुद्राक्षाचं पावित्र्य राखाल तेवढं रुद्राक्ष त्याचा इफेक्ट मिळतो असं म्हणतात. जनरली जो रुद्राक्षाची माळ आहे ती घालून शक्यतो समागम करू नये असं शास्त्रांनी स्पष्टपणाने सांगितले. बाकी धारणांमध्ये अशाही धारणा आहेत की प्रेताला हात लावू नये, स्मशानात जाऊ नये, पण त्यामुळे ती माळ अशुद्ध होते. पण मला ते पटत नाही, कारण मुळामध्ये भगवान शिवशंकर हे मोठ्या प्रमाणामध्ये रुद्राक्ष धारण करतात किंवा जे योगी तपस्वी असतात ते रुद्राक्ष धारण करतात आणि बहुतांशी ते स्मशानातच राहतात. त्यामुळं जर तेच त्याला फॉलो तशा पद्धतीने करतायत तर आपल्याकडून म्हणजे हा नियम मला तितकासा योग्य वाटत नाही. पण तरी सुद्धा पूर्वापार आलाय म्हणून हरकत नाही की गळ्यामध्ये रुद्राक्ष घालून प्रेताला हात लावू नये किंवा समागम करू नये. इट्स ओके. याशिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप त्या रुद्राक्षाच्या माळेने तुम्ही करू शकता. कधीतरी ज्या दिवशी सोम प्रदोष असेल, कॅलेंडरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो, त्या दिवशी तुम्ही बेलाची पानं
त्या ह्याच्यावरती अर्पण करू शकता, म्हणजे तुमच्या त्या रुद्राक्षाच्या माळेवरती, आणि नंतर ती माळ देवापुढे ठेवून नंतर तुम्ही ती वापरू शकता. आता तुम्हाला आणखीन एक प्रभावी उपाय सांगतो. बऱ्याचदा आपल्याकडे काही महत्वाची कामं असतात आणि त्याला जायचं असतं, तर ते कामाला यश यावं यासाठी तुम्ही 5 लवंगा आणि 5 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या एका कागदाच्या पुडीत बांधून बरोबर घेऊन जाव्यात. यामुळे तुमच्या कामातली, पैशाच्या कामातली किंवा अडथळे येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या नष्ट होऊन आपले काम होते, आर्थिक लाभ होतो असा अनुभव आहे. ज्या मंडळींना यश हवंय अशा व्यक्तींनी गुरुवारच्या दिवशी तुळशीला थोडंसं दूध घातल्यानं घरात लक्ष्मीचं कायमस्वरूपी वास्तव्य राहतं. अर्थात तांब्याभर पाण्यात थोडंसं दूध टाकून तुम्ही त्या तुळशीला अर्पण करू शकता, प्रदक्षिणा घालू शकता. तुमच्या जीवनामध्ये सात्विकता वाढावी, धार्मिकता वाढावी यासाठी तुम्ही ज्ञानेश्वरीचा एक तरी अध्याय जरूर वाचावा. असं म्हटलंय की एक तरी ओवी अनुभवावी, त्या पद्धतीने एक तरी ओवी वाचावी आणि त्याचा अर्थ समजून घ्यावा. त्याचा आपल्याला जीवन जगण्यामध्ये निश्चित फायदा होईल. जर अचानक आजारपणावरती आपला खूप खर्च होत असेल तर मंदिरामध्ये जायचं, शक्यतो हनुमानाच्या मंदिरामध्ये जा. साधारणपणे 1.25 किलो गुळ अर्पण करा. तिथेच हनुमान चालिसा म्हणा, हनुमानाचं स्तुती पठण करा. 11 पाठ तरी तुम्ही कमी करा, 11 तरी पाठ कमीत कमी करा आणि तुम्हाला अनुभव येईल की आजारपण किंवा अनावश्यक खर्च आहे त्याला पायबंद बसतो. ज्या घरामध्ये वातावरण सुंदर राहावं, कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी येऊ नये, असे लोक आपल्या घरामध्ये सुंदरकांडाचे पाठ करू शकतात. तुम्ही कधीही करा, तुमच्या मनातील त्या दिवशी सुंदरकांड तुम्ही वाचू शकता, इंटरनेटच्या माध्यमातून लावूही शकता, किंवा असे बरेच लोक आहेत की जे तुमच्याकडे थोड्याफार बिदागी घेतात आणि सुंदरकांड करतात. अशा लोकांकडून सुंदरकांड करायला हरकत नाही. जर तुम्हाला महत्वाच्या कामाविषयी जर बोलायला बाहेर पडायचं असेल तर जाताना तुळशी पत्र म्हणजे एक पान थोडंसं तोंडात टाकायचं, चावून खायचं, ओम विष्णवे नमः म्हणायचं आणि मग कामाला उजवा पाय टाकून बाहेर निघावं. किंवा तुमची जी नागपुडी चालू असेल, म्हणजे उजवी असेल तर उजवा पाय टाका, डावी असेल तर डावा पाय टाका. हा एक अनुभव घ्या कशा प्रकारचं काम होतंय. तुमची पित्र संतुष्ट राहावीत यासाठी तुम्ही दर अमावस्येला तांदूळाची खीर बनवून ती गरजूंना किंवा मित्रमंडळींना खाऊ घाला. यामुळे पितरांची तृप्ती होते असा अनुभव आहे. दर्शको, हे असे आणि अजूनही काही अनुभव तुम्हाला पुढच्या मी 15 जवळजवळ 10-12 भागात तर नक्कीच सांगणार आहे. हे कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो ते कमेंटमध्ये लिहून सांगा. आणि नेहमीप्रमाणे लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला तुमच्या कार्यकर्तृत्वाची जोड असायला लागते. नुसते उपाय करून काही होत नसतं. 24 तास झोपाल आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय कराल तर त्यांना काय असे काही फायदे वगैरे होत नसतात. फक्त हे उपाय तुम्हाला सपोर्टिव्ह असतात. हे उपाय केल्यानं फार फरक पडतो, पैशाचा पाऊस पडतो, तुमचे सगळे रोग बरे होतात असा माझा कोणताही दावा नाही. पूर्वापार आपल्या पूर्वजांनी हे सांगितलेलं असल्यामुळं तुमच्याकडे एक माहिती करता, एक मनोरंजन म्हणून खरं तर हे सांगितलंय. परंतु मी अनेक लोकांना अशा प्रकारचे उपाय जेव्हा सांगतो किंवा माझ्या पुस्तक आनंदी उपाय जे पुस्तक आहे या माध्यमामध्ये तुम्हाला खूप सारे उपाय पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि साधारणपणे या पुस्तकाची किंमत 180 रुपये आहे आणि पानं आहेत 320 रुपये. अर्थात ह्या पुस्तकामधनं सुद्धा तुम्हाला खूप सारे उपाय वाचायला मिळतील. संग्रही असायचं तुम्ही मागवू शकता. हा जो नंबर येतोय खाली तिथून तुम्ही ते मागवू शकता. पण जर तुम्हाला हे मागवायचं नसेल तर ह्या कार्यक्रमामध्ये 10 भागांच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे उपाय ऐकायला मिळतील. तुम्ही ते लिहून घेऊ शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर हा कार्यक्रम आवडतोय, मी आवडतोय, आनंदी वास्तू आवडतंय तर आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात भाग क्रमांक 3 मध्ये. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साईराम.